नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत वाकड पुणे इथल्या भूमकर चौक परिसरात, जिथे आपली वाट बघते परिवारातली सगळ्यात लहान आणि सगळ्यांची लाडकी छोटूशी रितिका. चला भेटूया रितिकाला आणि भूमकर कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभवच नाता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय रितिका, हे बघ माझ्याकडे गंमत आहे तुझ्यासाठी. दाखवू का तुला? काय आहे? तुला आवडतं का? तर ही आहे छोटीशी रितिका, जिला लिंबू खायला आवडतं. तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊया, पण त्याआधी सगळ्यांची ओळख करून घेऊया. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी हर्षदा विजय भूमकर, रितिकाची मम्मा. ओके, मी विजय भूमकर, रितिकाचे पप्पा. सुरुवात करा. मी रोहिणी जीवन भूमकर, रितिकाची छोटी काकी. मी वर्षा अमर भूमकर, रितिकाची मोठी काकी. मी शैला भूमकर, रितिकाची आजी. माझं नाव अरुण भूमकर, रितिकाचा आजा. मी ऋतिकाचा आजोबा, कांतीशेठ भूमकर. बोल. मी रितिकाची आजी, मीनाक्षी कांतीशेठ भूमकर. मी मनीषा राऊत, रितिकाची आजी. मी पांडुरंग राऊत, रितिकाचा आजोबा. अरे वा, भूमकर कुटुंबियांची ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया रितिकाच्या आई बाबांशी. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज. असा व्यवस्थित बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला होता? हो. तुमच्याकडे? तुमच्याकडे? यांच्या घरी मग कांदे पोहे केले होते यांनी? नाही, खिचडी. काय केलं होतं? उपवास होता त्या दिवशी. एकादशी. खिचडी केली होती. छान होती का? मग खिचडीची चव बघून मुलगी पसंत केली का मुलगी बघून? मुलगी. मला वाटलं दोन्ही म्हणतात की काय. बघून मुलगी पसंत केली, पण पुढे खिचडी कशी करते माहित नाही ना. माहिती होतं की त्यावेळेस मुली करत नाही लग्नाच्या टायमिंग. त्यावेळेस करत नाही. हो, सहसा मुलींना काय येत लग्न नसतं. झाल्यानंतरच येत ना. असं होतं का पण खरंच? हो, मला आधी नव्हतं. काहीच येत नव्हतं? काहीच नव्हते. आणि मग आता शिकलात? हो. अरे वा, छान शिकलात की सगळं. हो, आता जमतं. आणि तुम्ही काय शिकलात लग्नानंतर वेगळं? लग्नानंतर ते अनुभव बाकी काही. बर. लग्नानंतर किती वर्षांनी रितिकाचं लग्न झालं? 1 वर्ष. 1 वर्षांनी. तुम्ही काही प्लॅन केलं होतं, थांबायचं नाही थांबायचं, असं काही ठरवलं? तसं काही नव्हतं. असं काही नव्हतं. घरातल्यांनी हट्ट केला होता की लवकर लवकर? नाही, तसं काही नाही. असंही काही नव्हतं. ओके. आणि आता रितिका किती महिन्याची आहे? आता ती 6 वर्षाची. 6 वर्षाची आहे. ग्रेट. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे लागले होते का? हो. कसले? आंबट खायचं. बॉलिवूडची प्रेग्नन्सी आहे. सगळ्या बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये बायकांना आंबट खावंसं वाटतं. मग यांना काही आणायला सांगितलं की नाही? चिंच. मग तुम्ही काय झाडावरची तोडून आणायचं? चिंचवड मधून आणलेली मी. चिंचवड मधनं चिंच आणली. मग डिलिव्हरी बाहेरी झाली का? नाही, इथेच झाली. इथेच झाली. हो. काय प्रसंग होता? धावपळ झाली का? गडबड झाली का? हो, झालती ना. इथून दुपारी आम्ही स्वयंपाक केला आणि अचानक कळायला लागल्या. बर. मग 4 वाजता जाऊन लगेच ऍडमिट झालतो. बरं. तेव्हा मग? खूप पळापळ झालती सगळ्यांची. बर. हिची जी बाळाची डेट दिली होती ती आमच्या गावच्या यात्रेचा दिवस असतो, चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती ना, त्या दिवशी होती. त्याच्यामुळे आमची सगळ्यांची धावपळ असल्यामुळे तिला आदल्या दिवशीच्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं आम्ही. ओके ओके. आणि नुकतंच मी हॉस्पिटलमधून घरी आल्यावेळेस मला न्यूज आली तिकडनं. बरं. म्हणजे तो डबल आनंद होता आमच्या सगळ्यांसाठी. अरे वा, अरे वा. मुलगा मुलगी काय हवं होतं तुम्हाला? तसं काही नव्हतं आमचं, तसं काही नव्हतं. हिच्या याने आनंद द्विगुणित झाला आमचा. अरे वा. पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं दोघांनाही? आई? खूपच छान. तो एक नाही का फिलिंग जे असते ना, ते खूप वेगळी होती. ते Okay. फर्स्ट टाइम आपलं स्वतःचं बेबी हातात घेणं एक खूपच म्हणतात आनंद होता खूप. ओके. बाबा काय वाटलं? फार अप्रतिम अनुभव होता माझ्यासाठी. गॉड गिफ्ट असं हातात असल्यासारखं वाटत होतं.
काय प्लॅन्स आहेत ऋतिकाने पुढे काय करावं असं तुम्हाला वाटतं? शिक्षणाचं तर काय आम्ही तिला बर्डन नाही आणणार आहे. तिच्याच मर्जीप्रमाणे तिने काय शिक्षण घेतलं पाहिजे, पण कुठल्या ना कुठल्या तरी स्पोर्टमध्ये आम्ही तिला नक्कीच पाठवणार. तुमची काय इच्छा आहे? काय नाही, सेमच. पण एज्युकेशन घ्यायचं तिने भरपूर, असं. शिक्षण भरपूर घेतलं हो. पाहिजे असं वाटतं. आणि हे लिंबू आवडतं हा काय किस्सा आहे? फर्स्ट टाइम मी तिला लिंबू दिलं होतं, म्हणजे ट्राय करावं कसं करते. तर ती खात बसली. लहान मुलं कसं थुंकून टाकतात किंवा फेकून देतात, तर ती खाते आणि ते संपून मला अजून एक मागते की मला अजून एक फोड दे, एक स्लाइस अजून दे. लिंबू आवडतं कळलं. अजून खाण्यापिण्याच्या काय आवडी आहेत? एक दिवशी मी किचनमध्ये असं वर्क करत होते आणि कोणीच नव्हतं आणि खूप त्रास देत होते. तर मी त्याचा फ्रीज ओपन करून दिला आणि खेळायला लावलं. तर तिने काय केलं, एकदा भेंडी खाल्ली कच्ची, बर, चावत बसली आणि कारलं सुद्धा घेतलं आणि खात होती. एवढं कडू असून तिने खाल्लंय ते. वा. तिला गोड नाही आवडत अजिबात. आणि गोड नाही आवडत. तिला तिखट खाते, आपण आंबट गोड खाते. दिलं ना खायला, तर ती आपण कसं कडू असले की थुंकून टाकतो, तसं तिने नाही तिने गोड आहे ना ते थुकलं आणि कडू खाल्लं? हा. अरे आणि वा. आंबट तिखट कडू हे आवडतं तिला. गोड नको म्हणते अजिबात. बर, अजून काय अविस्मरणीय एखादा प्रसंग? एक दिवशी आहे ना, तिला मी झोपून गेले होते, म्हणजे ब्लँकेट्स वगैरे आपण टाकतो लहान मुलांना, तसं मी टाकलं होतं तिच्यावर आणि डोर लावून घेतलं. म्हणजे आवाज येतो पोरांचा, लहान मुलं आहेत ना घरात, तर त्यांच्या आवाजाने उठेल म्हणून मी डोर बंद केलं. तिने ते हाताने सगळं तोंडावर रॅप करून घेतलं. बर. आणि तिचे काका आहेत ना, 2 नंबर काका, त्यांनी पाहिलं. म्हणजे डोर ओपन करून पाहिलं, त्यांना काही दिसलीच नाही ती कुठे ती. ब्लँकेट सगळे सरकवले तर ती बेशुद्ध पडलेली होती. बापरे. बर. आणि मग त्यांनी उचलून बाहेर आणली तिला. आणि नाही का, मला तर काय कळेनाच, मी रडती मला सुधरेनाच काय. मग आईंकडे नेलं, माझ्या सासूबाईंकडे, त्यांच्याकडे नेलं आईंकडे. आणि मग आईंनी तिची छाती प्रेस केली, 2-3 वेळा प्रेस केली. मग तिसऱ्याच्या जर जोरात प्रेस केलं ना, तेव्हा असं करून श्वास घेतला तिने. बापरे. म्हणजे अगदी आमच्या जीवात जीव नव्हता ते त्या म्हणतात ना, टायमिंगला. पुनर्जन्म झाला तिचा. बापरे. बापरे. त्या घटनेपासून आमचा जीवात जीवच नव्हता. तेव्हापासून आम्ही तिच्यावर फार लक्ष ठेवतो. ब्लँकेट असं चेहऱ्यावर लहान मुलांना श्वास किती कमी असतो ना, काळजी घ्यावी लागते मग तेवढ्या बाबतीत. बर, असं एक दिव्य घडवलं तुम्ही ताई, सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं. कमाल. नाही पण मजा वेगळी. ह्याबद्दल अवेअरनेस असायलाच पाहिजे. मला हो. प्रेक्षकांना सुद्धा आवर्जून सांगावंसं वाटतं की जे ब्लँकेट आपण बाळावर टाकतो त्याचं बऱ्यापैकी वजन असतं, म्हणजे त्या जीवाला त्याचं जास्त असतं वजन. 100. ते कधीतरी ओढून तोंडावर घेतलं किंवा हा. गळ्याच्या भोवती जर त्याचा वेटोळा बसला तर श्वास कोंडला जाऊ शकतो. सर, अशा लूज गोष्टी बाळाच्या जवळपास ठेवू नका. शक्यतो त्याच्यावर उशा ठेवून त्याला फिक्स करा. आणि या छोट्या छोट्या गोष्टी डॉक्टर्सही आजकाल सांगतात, पण हे फारच महत्वाचं आहे. तुम्ही या निमित्ताने आम्हाला कळलं. आता ती अर्थातच हेल्दी आहे आणि खुश आहे, त्यामुळे बरं वाटतंय ते बघून. वातावरण जरा हलकं करूया, एक छोटासा खेळ खेळूया तुमच्याबरोबर. याच्यातलं एक कार्ड निवडा. मला सांगितलं तोंडी तरी चालेल. पहिलं. ओके. इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम काही ठरलंय का तिच्या बाबतीत? इंग्लिश मीडियम. सो कोण इंग्लिश कोण शिकवणार तुमच्यापैकी? मी. तुम्ही? ठीक आहे, मग मला ABCD उलटी म्हणून दाखवा. Z Y X W V U T S R Q P O N M L J I के राहिला. K J I H G F E D C B A. क्या बात है. चला, इंग्लिशचा काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचं मॅथ्स चांगलंय का? बऱ्यापैकी. मग 9चा पाढा म्हणा. 9 एके 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 संग 54, 9 7
63 98 72 99 81 99 सो इंग्लिश आई शिकवेल, मॅथ सगळे मिळून शिकवणार. ओके, अखेरीस एकमेकांच्या नावाचे उखाणे तुम्ही घेतले असतीलच. आता ऋतिकाचं नाव वापरून एक उखाणा घ्या. देवांचा देव गणपती बाप्पा, मी आहे ऋतिकाचा पप्पा. क्या बात है. आज आपण आहोत छोटूशा ऋतिकाच्या घरी आणि तिच्या दोन्ही आज्या माझ्यासमोर बसल्या आहेत. आता आजी आजोबांशी गप्पा मारायच्या आहेत. तर सगळ्यात आधी म्हणजे तुमचा सगळ्यात धाकटा मुलगा ऋतिकाचे बाबा म्हणजे. आता सगळ्यांची मुलं झाली आहेत, बाकीच्या मुलांची मुलं नातवंड आहेत. तुम्ही वाट बघत होता का ह्याची फॅमिली कधी सुरू होते? हो, त्याची वाट पाहत होते, पण तिला लवकरच दिवस गेले. मला खूप आनंद झाला. म्हणजे तिच्यासाठी काय डॉक्टरकडे नेणं हे काय गरज वाटली नाही मला. अरे वा, वेळेत सगळं छान झालं. पहिल्यांदा जेव्हा गुड न्यूज कळवली लेकीने, कसं वाटलं? खूपच म्हणजे आभाळ असं खाली टेकल्यासारखं वाटायला लागलं. एवढं खूप गगनात मावे ना, म्हणजे एवढा आनंद झाला आम्हाला. तुमचं पहिलं नातवंड आहे? हो, खूप पहिलंच. अरे वा, अरे वा. डिलिव्हरी सासरीच झाली तिची. हं? मग हॉस्पिटलमध्ये कोण होतं तिच्या बरोबर? आम्ही गेलो. तुम्ही होता? नंतर यांना बोलवलं. नंतर आलात तुम्ही. सो पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं आजी? खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. कारण आम्हाला मुलगी नाही ना. पहिली मोठी नात आहे, मोठ्या मुलाला मुलगी, आणि ही दुसरी मुलगी नात झाली. खूप आनंद झाला. आणि आई कसं वाटलं? खूपच आनंद झाला मला खूप. अरे वा. काय काय ड्युटीज असतात तुमच्या आणि आजोबांच्या? सकाळच्या आम्ही त्यांना घेतो, फिरवतो. हे जास्त जीव लावतात, त्यांच्याकडे जास्त असतात. हो, काय काय करतात? आजोबाकडे जास्त. फिरवायची ड्युटी आजोबांकडे असते का? सकाळी तिने माझा आवाज ऐकला तर बाबा बाबा म्हणून अगदी ओरडत माझ्या पाठीमागे येते. बर. कधी टीव्हीवर गाणी बिणी लागली एकटी नाचत बसते. लहान म्हणजे इतकं लहानवादी एवढं कसं काय कळतं तिला. तिला 2 माझे दुसरे नातवंड त्यांना गोळ्या बिस्किट मी देत असतो. येतात, तिला दिली ही फेकून देते. अच्छा, खात नाही गोड, बिलकुल गोड नाही आवडत. हो, मग तिखट भाजी भाकरी खूप खाते ती. तिला तिखट खूप आवडतं. वा. आणि किती रडत असेल तर माझ्याजवळ गेली ती अगदी शांत होते, गप्प. अरे वा. मग ती सगळी येतात, खेळतात. तशीच आमच्या या भावाची सुद्धा 2-3 नातवंड आहेत ना, ती काही निमित्त इथं आली नाही का गोंधळ करतात. ती मजा वाटते, खूप मजा. म्हणजे अंधा पोरांचं हिंडणं फिरणं, धावणं दळणं, त्यात फार आनंद वाटतो आम्हाला. अरे वा. बर. आजोबा काय सांगाल नातीबद्दल? पहिली नात तुमची? ही आता आमच्या घरी आली गावाला की एवढी धिंगाणा घालते, खूप पळते. जास्त करून ती माझ्याकडेच असते. बर. आता घराच्या बाजूला आंब्याची झाड आहेत, ते आंबे काढायला न्यायची, ती दाखवते मला काढायचे. बर. असे इकडे चल तिकडे चल शेतामध्ये. ते आले की खूप घर भरल्यागत वाटतं. अरे वा. कारण आमचं कुटुंबच छोटं आहे. कारण एक मुलगा, ही मुलगी, आता ही नात. ही आले की मग ही जर इकडे परत आली की आम्हाला 8 दिवस करमत नाही. दोन्ही आज्यांना परत एकदा विचारायचंय, आजकालच्या सोयींपैकी एक गोष्ट जर तुम्हाला तेव्हा उपलब्ध झाली असती तर बरं झालं असतं, अशी कुठली सोय आहे? बाळुती वगैरेच. डायपर्स. ओके, तेव्हा तुम्हाला बरं वाटलं असतं तसं असतं तर. आजी, तुम्हाला काय वाटतं? हो, वाटलं. हेच डायपर वगैरे असतं तर आम्हाला खाणीला धुणं धुवायला जायला लागायचं. खूप त्रास व्हायचा आम्हाला, उन्हात जावं लागायचं. बर. घरी मुलं रडायची, आम्हाला उशीर व्हायचं यायला. ओके. 1 तास लागायचा कपडे धुवून यायला. ओके. तो त्रास यांना नाही येत. आता जो काळ बदलला आहे आणि आता जे संगोपन करतात आई बाबा, त्याच्याबद्दल खटकणारी एक गोष्ट कुठली आहे जी तुम्हाला अजिबात पटत नाही आत्ताच्या आई बाबांची? तसं ते व्यवस्थित संगोपन करतात, काही नाही खटकण्याजवळ. काहीच नाही. असं काहीच नाही जे संगोपन करताना आत्ताच्या आई वडिलांनी करू नये, जे तुम्हाला फारसं पटत नाही? नाही, व्यवस्थित करतात. शिकलेले आहेत मुली आता. ओके. काही चुकत नाही. तुम्हाला काय वाटतं? काही नाही, ठीक आहे सगळं. सगळं ठीक आहे. आपण आहोत छोटूशा ऋतिकाच्या घरी आणि आता तिच्या कुटुंबियांची काही खास गप्पा मारायच्या आहेत. तर तुम्हा सगळ्यांना असं सांगायचं आहे, जवळपास सगळेच इथे अनुभवी आहेत, सगळ्यांची मुलं आहेत, सगळे पालक आहेत. प्रत्येक नवं जोडपं जे आत्ताच पालक झाले आहेत ते आपल्या मुलांचं संगोपन सर्वतोपरीने छान करायचा प्रयत्न करत असतात. पण अर्थात त्यांच्याकडनं काही गोष्टी राहून जातात, काही गोष्टी खूप छान होतात. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्यांना सहसा सांगत नाही, कारण त्यांचं मुलं आहे, ते बघून घेतील. पण ही संधी आम्ही तुम्हाला देतो. या संधीला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. या माध्यमातून तुम्ही ऋतिकाच्या आईबाबांना जे काही तुमच्या मनात आहे ते सांगू शकता. एखाद्या गोष्टीबद्दल थोडेसे कान पिळगायचे असतील तर तेही करू शकता. कौतुक करायचं असल्यास ते अगदीच करू शकता. ऋतिकाच्या आईबाबांनी मात्र ह्या अशा स्माइलीज मधून प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. या घ्या तुमच्या प्रतिक्रिया.
कोण बोलणार आहे त्यांना पहिल्यांदा? आम्ही लहानपणी असताना मला आठवतंय की जुना काळ होता तो. आमची आजी आजोबा आई आम्हाला सकाळी सूर्याच्या कोवळ्या उन्हात टाकायची. अर्धा पाऊण तास, नंतर थोडं ऊन कडे लागली का आतमध्ये घ्यायचे. ते सूर्याच्या उन्हाने जी प्रतिकार शक्ती वाढवत दिली मुलांना, वयस्कर माणसांना, बाहेरची हवा स्वच्छ होती ती मिळायची, की हल्ली मुलांना मिळत नाही. म्हणून मी सांगत थोडं मुलांना घेऊन थोडं बाहेरच्या हवाला कुद्या फिरा. सूर्याचं थोडं का जे असतं सकाळचं कोवळं किरण ते मुलांना लागू द्या. त्याने मुलं सदृढ होतात, आजारी पडत नाहीत. बरोबर. तेवढा प्रश्न आमचा नाही. बाकी सगळं त्यांच्या मनापर्यंत चाललेलं आहे. आता राज्यात त्यांचं जे सुनांचं मुलांचं आमचं काही नाही. आणि त्याने असं चालू ठेवावं, चांगलं राहावं, आनंदाने राहावं, प्रेमानं राहावं, ही आमची इच्छा. बरं, काय प्रतिक्रिया? थँक्यू. तुमची काय प्रतिक्रिया? सेमच आहे. सासूबाई काय सांगताय? आम्हाला 3 मुलं 3 सुना, पण तिन्ही सुना मुलीसारखं प्रेम देतात आणि जसं सांगन तसं ऐकतात. बर. परंतु हिनी रात्रीचं तिला लवकर झोपावं ऋतिकाला, आणि ती रात्रीची खूप रडती तिला भूक लागल्याच्या नंतर. ती तिला उठून रात्रीचं काही चारत नाही. त्याच्यामुळे ती रात्रभर त्रास देते. अच्छा. आणि लवकर उठून तिला जरा बाहेर फिरायला न्यावं तिने सकाळचं. बर. एवढीच माझी अपेक्षा. एवढीच अपेक्षा आहे. ओके. काय प्रतिक्रिया? आणि तुमची? सेम. बघूया ऐकतात का. ओके. अजून कोणाला काय सांगायचं? काही नाही, माझी एवढीच इच्छा आहे की तिने पहिलंच मूल आहे तिचं हे, तर तिने फक्त तिच्या मागे पळून तिला खायला घालावं. बर. असं करत नाही का ती? असं नाही करते, पण आता तिला कसं पहिलंच आहे ना, थकते ती, तिची पण तब्येत चांगली होईल ना. ओके. म्हणून मी माझं एवढीच इच्छा. आजीची काय इच्छा असते की मुलांनी गुटगुटीत राहावं. सगळं छान आहे, फक्त जरा मागे मागे लागून खायला एवढंच. काय प्रतिक्रिया? दोघांनी हात जोडून ठेवले सगळ्यांसाठी. तुम्ही जे सांगताय ते आम्ही ऐकतो. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. तुमच्याही मनात अर्थातच एकमेकांबद्दल अपेक्षा असतील, इच्छा असतील, आणि त्या तुम्हाला माहितीही असतील. तर ऋतिकाच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस कराल? इथून पुढे स्वतः काय बदल करणार आहात? हात धरून प्रॉमिस करा बरं. काय प्रॉमिस कराल एकमेकांना? मी प्रॉमिस करते की मी आपल्या घरच्यांना आणि हिला खूप सांभाळून घेईल आणि सगळ्यांचं व्यवस्थित करेल. ओके. आणि तुम्ही काय प्रॉमिस करता? मी तुम्हा दोघींना काही कमी पडून देणार नाही आणि आपण दोघे मिळून तिचं भविष्य छान घडूया. ऋतिकाच्या आई बाबांनी तिच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मजेदार खेळ खेळूया. तयारी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल एव्हाना खेळ काय आहे. आधी खेळलाय का हा? हो, लहानपणी मेळ्यात वगैरे. सो प्रॅक्टिस आहे थोडीशी. ओके. तर खेळ असा आहे की ह्या रिंग्स आहेत, इथे खेळणी आहेत, इथून तुम्हाला रिंग्स फेकायच्या आहेत, खेळणी पकडायची आहेत. नियम फक्त एवढा की प्रत्येक रांगेतलं एक खेळणं रिंगमध्ये पकडलं गेलंच पाहिजे. त्याच्यानंतर अजून झाली तर उत्तमच, पण 2 मिनिटांच्या वेळेत तुम्ही कमीत कमी 4 खेळणी रिंगमध्ये पकडायची आहेत. तसं जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही ऋतिकासाठी जिंकणार आहात झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. चला चला सगळे चीअर करा. आता दुसऱ्या ओळीत अटेम्प्ट करा. एका ओळीतलं झालंय. प्रत्येक रांगेतलं. वाव, जमतंय जमतंय. 30 सेकंद झाले. 1 मिनिट झालाय. अजून बघूया किती होतात. होईल 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 होईल. वेळ संपली नव्हती पण रिंग संपल्या. तरी सुद्धा प्रत्येक आडव्या ओळीतली एक गोष्ट तुम्ही रिंग मध्ये पकडली आहे आणि एकूण 4 पकडल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जिंकला आहात. अभिनंदन. ऋतिकासाठी तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण.
भूमकर कुटुंबियांना आणि छोटूशा ऋतिकाला आज आपण भेटलो. खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हाला याचा भाग आवडला असेल. असंच एक नवं बालपण साजरं करण्यासाठी भेटणार आहोत पुढच्या भागात आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.